नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचे। आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि साधी आणि सोपी रेसिपी म्हणजे लग्नाच्या पंक्तीमध्ये जेवणानंतर दिला जाणारा मठ्ठा, म्हणजेच उन्हाळ्यासाठी प्यायला एकदम थंडगार असा मठ्ठा। आपल्या शरीरासाठी प्यायला पण एकदम उन्हाळ्यासाठी चांगला असतो आणि चव तर खूप भारी लागते। चला तर मग बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मठ्ठा कसा झालाय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे आपण थोड्याच प्रमाणात बनवणार आहोत 2 ग्लास। त्यासाठी आपण इथे मिरचीचे छोटे छोटे 2 तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत। त्यामध्येच आता आपण थोडे बारीक करून घेतलेले आल्याचे तुकडे पण त्यामध्येच घालणार आहोत आणि इथे आता आपण हे अर्धा छोटा चमचा जिरे घातलेले आहेत आणि त्यामध्येच आता आपण हे सैंधव मीठ घातलेलं आहे किंवा आपले रोजचे मीठ पण घालू शकतोय त्यामध्ये। आणि आता आपण यामध्ये थोडी अर्धा चमचा साखर घालणार आहोत आणि हे सर्व छान आता आपण व्यवस्थित मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत, छान वाटून घेणार आहोत। हे बघा, आता आपण इकडे 1 वाटी दही घेतलेली आहे। यामध्येच आता आपण 1 ग्लास पाणी घालू मोठा आणि अजून थोडे अर्धे लागेल तसे घालू। आणि हे बघा, हे आता आपण छान व्यवस्थित असे रवीने घुसळून घेऊ। ह्यावेळी आपण असे रवीनेच घुसळून घेऊ एकदम छान। हे बघा, आता आपण सर्व ताक असे बनवून दह्याचे घेतलेले आहे किंवा आपण त्यासाठी डायरेक्ट ताक पण घेऊ शकतो। यामध्येच आता आपण हा बारीक वाटून घेतलेला सर्व मसाला घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडेसे घालून ताक त्यामध्येच ओतून घ्यायचे, कारण ते निघत नाही, एकदम चिकटलेले असते त्यामुळे। आणि यामध्येच आता आपण हे बर्फाचे तुकडे पण घालून घेऊ थंडगार व्हायसाठी। लगेच प्यायचे असेल तर घालू शकतोय आपण बर्फ। आणि यामध्येच आता आपण बर्फ घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेली वरून कोथिंबीर घालून घ्यायची। हे आपण सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, त्याऐवजी आपण ताकामध्ये वरून मिक्स करून पण घालू शकतोय। एवढ्यासाठी हे एकदम परफेक्ट असे प्रमाण आहे। चव तर खूप छान लागली। हे बघा, आणि तयार झालेले आहे आपले झटपट असे थंडगार मठ्ठा रेसिपी। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल। हे बघा, एकदम थंडगार असा आपला मठ्ठा तयार झालेला आहे। चव पण खूप खूप छान लागते आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।